महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथील प्रसिद्ध असणाऱ्या केट्स पॉइंटवर थांबण्याचा वेळ वाढवून मिळण्याची मागणी पर्यटकांकडून केली जाते। वन समितीच्या जाचक अटीने महाबळेश्वर मध्ये येणारा पर्यटक कमालीचा त्रस्त झाला असून यामुळे राज्यभरातून येणारे पर्यटक नाराज झाल्याचे चित्र सध्या या केट्स पॉइंटवर दिसतंय। वन विभागाच्या अंतर्गत असणारा हा निसर्गरम्य पॉइंट पर्यटकांची पहिली पसंती असून या पॉइंटवर थोडासा वेळ वाढवून दिला पॉइंट वरून दिसणाऱ्या मनमोहक सूर्यास्ताचं दर्शन पर्यटकांना घेता येईल अशी मागणी पर्यटकांकडून होतीये। नमस्कार, मी अमोल साळवे। मी पुण्यावरून आज महाबळेश्वर पाहण्यासाठी आलो होतो। दिवसभर आज महाबळेश्वर पूर्ण पाहून झालं, परंतु महाबळेश्वरचं निसर्ग सौंदर्य एवढं भव्य आहे की एका दिवसामध्ये हे पाहणं पॉसिबल नाहीये सर्व पॉइंट्स। आणि जर 2 दिवस जोडून सुट्ट्या आल्या असतील तर दुरून पर्यटक विकेंड करण्यासाठी या ठिकाणी येत असतात, परंतु 2 दिवस देखील या ठिकाणी सफिशियंट नाही आहेत। तर माझं असं म्हणणं आहे केट्स सगळ्यात शेवटचा आता हा केट्स पॉईंट आहे माझा आजच्या दिवसातला, परंतु वेळेअभावी मला लवकर इथून जावं लागणार आहे। कारण असं मला सांगण्यात आलं की 5:45 वाजता केट्स पॉईंट बंद होणार आहे, त्याच्या आतमध्ये आपण जर केट्स पॉईंटमधून बाहेर पडलो तर बरं होईल। तर माझी एवढी अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून इथल्या पर्यटन विभागाला की केट्स पॉईंट्स आणि इतर जे पॉईंट्स असतील त्यांचं पर्यटकांना पर्यटन करण्यासाठी वेळ थोडा वाढवून द्यावा, जेणेकरून इथलं पर्यटन क्षेत्राला देखील चालना मिळेल। आणि सनसेट जो व्ह्यू आहे इथला अतिशय सुंदर आहे, तो व्ह्यू मिळणारच नाही 5:45 वाजता जर इथं पर्यटक जर वापस गेली तर। म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की कृपया केट्स पॉईंट्सचा जो पाहण्याचा वेळ आहे, कालावधी आहे, तो आपण वाढवावा ही विनंती आहे। थँक्यू।